नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. ती म्हणजे आज आपण काय करणार आहे, नितीन गडकरी साहेबांच्या आवडीचे आलू कटलेट बनवणार आहे. तर रेसिपी संपूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आज पुन्हा एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, आपले भारताचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी आहेत ना, त्यांनी वेळोवेळी त्यांनी सोशल मीडियावर त्यांनी स्पष्ट केले की ते किती मोठे फुडी आहेत. तर आपलं चॅनल पण खास फुडी लोकांसाठीच आहे. तर आपल्या चॅनलचंच नाव आहे चोखंद पोटोबा. तर आपण काय करणार आहे, नितीन गडकरी साहेबांची जी आवडती एक रेसिपी आहे ती म्हणजे आलूचं कटलेट. तर आलू कटलेट मध्ये काय काय साहित्य असतं ते आपण एकदा बघून घेऊ. तर मित्रांनो, आपण आहे ना नितीन गडकरी साहेबांच्या आवडत्या कटलेटचं साहित्य बघून घेऊ. तर आपण काय केलं मित्रांनो, मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतले, ते आपण शिजवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, 1 वाटी आपण आहे ना पोहे घेतलेले आहेत, ते आपण थोडे भिजवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर काय केलेलं आहे मित्रांनो, आपण 2 मिरचीची आहे ना पेस्ट करून घेतलेली आहे. साधारण 1 चमचा आहे ना आपण लसूणची पेस्ट घेतलेली आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा ना तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण ना चवीसाठी काळं मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण 1 चमचा ना बडीशेप घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण आहे ना गरम मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण आहे ना धना पावडर घेतलेली आहे, ती पण आहे ना आपण साधारण 1.5 चमचा घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्वाचा घटक आहे हा अर्धा चमचा आपण जिरा पावडर घेतली आहे. आणि आपली चवीमध्ये बूस्ट भेटाव्या या हिशोबाने आपण काय केलेलं आहे, पुदिन्याची पानं घेतलेली ते आपण टाकायचे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, तर त्याने खूप चांगली टेस्ट येते. तर एवढ्या साहित्यामध्ये आपण आहे ना बनवायचं आहे आपण आलूचं कटलेट. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे, तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू वापरा एक, किंवा आपल्याकडे ना ऍपलचा व्हिनेगर आहे, किंवा याला सिरका पण म्हणतात, आपण आहे ना 1 चमचा वापरणार आहे. तर याच्यामुळे काय होतं, छान चव येते. तर मित्रांनो, आता आपण काय करूया, साहित्य बघून झाले तर आपण ना कृती स्टार्ट करूया. तर आपण 4 बटाटे शिजवलेले ते आपण या भांड्यामध्ये घेऊ आणि काय करायचंय, हाताने असे क्रश करून घ्यायचे. तर त्यातपूर्वी आपला हात एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ना आपण क्रश करून घेतलेले आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, तर आपण हे भिजवलेले पोहे पाहू शकता, तर आपण हे पोहे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. ते आपण या बटाट्यामध्ये थोडस मिक्स करून घ्यायचे. त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो, आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया. त्याचबरोबर मित्रांनो, आपण दोन आहे ना मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकून घेऊ. त्याचबरोबर लसूण पेस्ट 1 चमचा ती टाकून घेऊ. त्यानंतर ना ही 1 चमचा बडीशेप आहे तर ती पण टाकून घेऊ. त्याचबरोबर ना अर्धा चमचा हा गरम मसाला आहे, हा गरम मसाला पण टाकून घेऊ. हा अर्धा चमचा हळद आहे, ती पण आपण टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण 1.5 चमचा आहे ना आपण धना पावडर घेतलेली आहे, 1.5 चमचा ही टाकून घेऊ. त्याचबरोबर आपल्या आहे ना सगळ्यात महत्वाची हा आयटम आहे, हा जिरा पावडर आहे, आपण अर्धा चमचा ही टाकून घेऊ. त्याचबरोबर आहे ना हे पुदिन्याचे पान आहेत, हाताने थोडे क्रश करून टाकूया आपण. तर मित्रांनो, अशा पद्धतीने थोड्या हाताने क्रश करून टाकायचे. त्याचबरोबर मित्रांनो, हे चवीपुरते मीठ आहे, आपण काळं मीठ घेतलेले ते टाकून घेऊ. तर मित्रांनो, आता काय करूया, आपण आहे ना एक अर्धा चमचा आहे ना व्हिनेगर टाकून घेऊ. व्हिनेगर किंवा याला सिरका पण म्हणतात, तर आपण अर्धा चमचा टाकून घ्यायचा. तर सगळे घटक टाकल्यानंतर ना आपल्याला सगळे ना एकदम मिक्स करून घ्यायचे. तर हातानेच मिक्स करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले एकसारखे सगळीकडे लागले पाहिजेत. तर ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ. तर मित्रांनो, सगळं आपण घटक आहेत ना मिक्स केल्यानंतर साधारण या पद्धतीचं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे बघा मित्रांनो. तर ह्याचं काय करायचं आहे, आपल्याला आवडतील त्या आकाराचे आपण आहे ना कटलेट बनवून घ्यायचे आहेत. कुणाला बदामच्या शेपमध्ये पाहिजेत, कुणाला चौकोनी पाहिजेत, कुणाला गोल कटलेट पाहिजेत. तर आपल्या आवडीच्या पद्धतीने आपण आहे ना त्याचे कटलेट करून घ्यायचे. तर आपण ना, तर मित्रांनो, आपण कटलेट आहे ना बनवण्यासाठी आपण आयडिया केलेली आहे. एक छोटा डबा आहे, त्याचं झाकण आहे. तर आपण काय करायचं, आधी याला थोडंसं तेल लावून घ्यायचं इकडं. त्याला असं इकडून तेल लावून घ्यायचं आणि मग आपण जे कटलेट साठी जे मिक्सचर बनवले ना ते घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये असं थापून घ्यायचं. पाहू शकतो मित्र, आपण हे थापून घेतले. आता आपण याचा शेप उठवून घेऊ.
तर पाहू शकतो मित्रांनो, या झाकणाच्या साहाय्याने ना किती सुंदर कटलेट बनवलेला आहे बघा आपण. तर अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट बनवून घेऊया. तर मित्रांनो पाहू शकता, अशा प्रकारे आपण छान कटलेट केलेले आहेत टोपणाच्या साहाय्याने. तर त्याच्यावर आपण काय करायचे, थोडं गार्निशिंग म्हणून आहे ना हे पांढऱ्या आणि काळ्या कलरचे आपण तीळ घेतलेले आहेत. तर आपण तीळ असे टाकून घेऊ त्याच्यावर. पाहू शकतो मित्रांनो, तीळ लावल्यानंतर आपले कटलेट किती छान दिसत आहे. तर आपण काय करायचंय, आता पॅनवर आपल्याला पॅन रोस्ट करून घ्यायचंय. तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया. तर मित्रांनो, आपण आहे ना पॅन रोस्ट करण्यासाठी पॅन घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आहे ना थोडंसं तेल सोडून घेऊया आधी एकदा. तर आपला पॅन थोडा अजून गरम होऊन देऊया. तर मित्रांनो, आपला पॅन आता आहे ना गरम झालेला आहे. तर आपण काय करायचं, एक एक कटलेट आहे ना आपलं याच्यामध्ये पॅनवर ठेवून घेऊया आपण. जास्त दाटीवाटी करायची नाही, एका वेळी 4 ते 5 बसू शकतात, तेवढेच बसवायचे. तर आपल्याला काय करायचे, आपले कटलेट दोन्ही बाजूने ना छान असे आपण भाजून घ्यायचे. तर पाहू शकतो मित्रांनो, आता पॅनवर रोस्ट करताना आपण काय करायचंय, प्रत्येक कटलेट आहे ना आपण थोडं पलटी करून पण दोन्ही साईडने भाजून घ्यायचंय. पाहू शकता, दुसऱ्या बाजूने पण लालसर असं भाजलेलं आहे. तर अशा प्रकारे ना दोन्ही बाजूने ना चांगले छान भाजून घ्यायचे आहेत, क्रिस्पी असे भाजायचे आहेत. तर खाताना खूप मजा येते. पाहू शकता तुम्ही, लालसर टेक्स्चर आलेले आहे. तर आता हे छान खरपूस आहे बघा. तर अशा प्रकारे ना आपण सगळे कटलेट भाजून झालेले आहेत. तर आता आपण आहे ना पुढची प्रोसेस बघूया. पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे आपण पॅनवर चांगले रोस्ट करून घेतलेले आहेत, छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तर आता आपण काय करू, पॅन मध्ये रोस्ट झाले ते आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता, अशा प्रकारे आपण आहे ना काढून घेतलेले आहेत. पाहू शकतो मित्रांनो, आपले ना बटाट्याचे कटलेट पूर्ण झालेले आहेत. तर याच्याबरोबर खाण्यासाठी आहे ना आपण टमाटो केचप किंवा मेयोनीज वापरू शकतो. तर आता काय करूया, आपण मेयोनीज बनवून घेऊया. तर आपण काय करणार आहे, आपण रेड चिली पावडर आणि आपली लसूण पेस्ट आहे ह्याच्यापासून आपण मेयोनीज बनवणार आहे. तर आपण काय केलेलं आहे, अर्धा वाटी आपण दूध घेतलेलं आहे. तर दूध आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ. त्याचबरोबर काय करायचंय, आपण 1 चमचा आपण तेल घेतलेलं आहे ते याच्यात टाकून घेऊ. त्याचबरोबर आहे ना आपण आपण लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घेऊ. आता आपण ही मिरची पावडर आहे, लाल मिरची पावडर, ही पण टाकून घेऊ. तर आपल्याला हे सगळं आहे ना, सगळं साहित्य ना आपण मिक्सर मध्ये एकदा फिरून घेऊ. तर हे फिरवल्यानंतर याच्यात मेयोनीज तयार होईल. पाहू शकतो मित्रांनो, आपलं मेयोनीज तयार झालेलं आहे. थोडं आपलं पातळ झालेलं आहे मित्रांनो. तर आता काय करूया, आपण सर्व करायसाठी थोडं मेयोनीज काढून घेऊया. मित्रांनो, हे जरा पातळ झालं असलं तरी चवीला खूप छान आहे. तर आपण काय करूया, आता हे टेस्ट रिव्ह्यू घेऊयाचा. पाहू शकतो मित्रांनो, नितीन गडकरी साहेबांच्या आवडतीचं कटलेट आपण तयार केलेलं आहे. तर आता आपण याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर हे अतिशय क्रंची आणि खूप भारी दिसत आहे. तर आपण ह्याचा मेयोनीज बरोबर एक बाईट घेऊन बघूया. तर किती छान दिसत आहे मित्रांनो. आता खाऊन बघूया. एक नंबर मित्रांनो, चवीला अतिशय भारी लागत आहे. तर त्याच्याबरोबर आपण ना थोडा कांदा पण खाऊन बघूया. मित्रांनो, ही रेसिपी ना नेहमीच खाऊन खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी वेगळं करायचं असेल तर नक्की ट्राय करण्यासारखी रेसिपी आहे. तर एकदा अवश्य ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.